हर्सुल व त्र्यंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी अटक. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक 29/11/2024 रोजी रात्रीचे सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी संमतीशिवाय प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5,23,174 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. सदर बाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. तसेच वरील घटनेनंतर हर्सुल पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपितांनी वाघेरा शिवारातील रहिवासी अजय धोंगडे यांच्या घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण 26,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला म्हणून हर्सुल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने वरील दोन्ही गुन्ह्यांमधील अज्ञात आरोपींची बोलीभाषा यावरून सदर आरोपी हे नाशिक शहर परिसरातीलच असल्याचा तर्क लावून तपास सुरू केला. त्याप्रमाणे खबऱ्यांमार्फत गुप्त माहिती घेऊन नाशिक शहरातील चुंचाडे, अंबड व गंगापूर परिसरातून खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. 1. आदित्य एकनाथ सोनवणे वय 25 वर्ष. 2. किरण अविनाश जाधव वय 23 वर्ष. 3. गोपाळ मधुकर उघडे वय 29 वर्ष. 4. सनी संजय कटरे वय 21 वर्ष. विधी संघर्षित ग्रस्त बालक. ताब्यात घेतलेले वरील आरोपींना विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे अजय प्रसाद याचेसह मागील 2 महिन्यांमध्ये अर्टिगा कार भाडेतत्वावर ठरवून त्र्यंबकेश्वर व हर्सुल परिसरात जाऊन वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे कब्जातून वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी 17,000 रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले वरील आरोपींना हर्सुल पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.